आपण 3 प्रार्थना म्हणूया. सगळ्यांना माहिती आहेत, आपण सगळेजण मिळून म्हणूया. ओम स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतार वरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः. जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः. नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु. 7 वाजलेले आहेत. मी माझं प्रवचन संपवीन तेव्हा 8 वाजलेले असतील. तेव्हा घड्याळाकडे पाहण्याची आवश्यकता काही नाही. माझं घड्याळाकडे लक्ष आहे. सर्वप्रथम आपल्या या इचलकरंजी आश्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्री सत्यनारायणजी ओझा साहेब, उपाध्यक्ष प्रभू देसाई सर, कार्यवाह श्री नारायण बोहराजी, श्रीयुत कुलकर्णी सर, इतर सर्व पदाधिकारी, भक्त, स्वयंसेवक, उपस्थित माता पिता, साधक भगिनींनो आणि बंधूंनो, स्वामी विवेकानंदांच्या जयंती उत्सवाच्या या व्याख्यानमालेला 8 तारखेपासून ते 12 जानेवारीपर्यंत या दरम्यान अनेकविध कार्यक्रम आणि व्याख्यानं इथे आयोजित केलेली आहेत. त्यातलं हे पहिलं पुष्प गवताना मला खूप आनंद होतो आहे. आजचा आपला विषय आहे कर्मे ईशू भजावा. वास्तविक या विषयावरती बोलायला रामकृष्ण मठातले संन्यासी खरे पाहिजेत, परंतु हा विषय मला दिल्यानंतर मी त्याचा थोडा अभ्यास केला. आपले रामकृष्ण मठातले जे सगळे संन्यासी आहेत, अंतरंग शिष्य आहेत, त्यांच्या शिष्यांचं काही वाचन थोडंसं केलं. त्याचप्रमाणे कर्मयोग या ग्रंथाचा आधार घेतला. त्याचप्रमाणे भगवद्गीता यातला 3रा अध्याय, 2रा अध्याय याचे काही श्लोक माझ्या वाचनात आले. ज्ञानेश्वरीतले काही ओव्या वाचनात आल्या, दासबोधातल्या वाचनात आल्या आणि त्यातून शिवाय रामकृष्णांनी सांगितलेल्या बोधकथा या कर्मयोगावरती ज्या आधारित आहेत त्यातल्या थोड्या कथासुद्धा वाचनात आल्या आणि त्या सगळ्या एकत्रित करून हे लेक्चर मी आपल्यासमोर देत आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये असं म्हटलं आहे, बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते तस्मात् योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम. भगवंताशी जोडलेलं राहून आपलं नित्यनियमित कर्म करणं हे खरं कौशल्य आहे. कर्मे ईशू भजावा. त्याचप्रमाणे हे योग कर्मसु कौशलम. समत्व बुद्धी टिकवून आपण 2ऱ्या अध्यायातली ज्या काही ओव्या आहेत त्याच्यामध्ये स्थितप्रज्ञेची लक्षणं पाहिली. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितदिहि किं प्रभाषेत किं आसीत व्रजेत किं. ती जी स्थितप्रज्ञेची लक्षणं भगवंतांनी सांगितली, ती स्थितप्रज्ञेची लक्षणं अंगीकारून त्या तशी आपली वृत्ती तयार करून त्याचप्रमाणे पुढे एक श्लोक येतो, व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरु नंदन.
ही जी अनेक दिशांना विखुरलेली तुझी बुद्धी आहे ती एकाग्र कर. अशा पद्धतीने स्थितप्रज्ञ राहून समत्व बुद्धीनं आणि व्यवसायात्मिका बुद्धीनं आपलं कर्म करत राहणं म्हणजे कर्मे ईशू भजावा आणि त्यात भगवंताशी जोडलेलं राहणं. असा माणूस पाप आणि पुण्य याच्या आतीत जातो आणि त्याची जी कार्य आहेत ती कार्य त्याला लिंपत नाहीत. त्याची कार्य त्याला लिंपत नाहीत म्हणजे त्या कार्यांचा कुठलाही एक प्रकारचा पाप किंवा पुण्य अशा प्रकारचे गोष्ट त्याला लिंपत नाही. आणि म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतायत की तू अशा पद्धतीची कुशलता प्राप्त करून घे. कर्म ही तुझी पूजा म्हणून असू देत. हे युद्धात जे मारलेले जाणार आहेत त्यांना मी आधीच मारलेलं आहे. तू तुझं कर्तव्य कर्म कर, मी तुला सांगितलंय म्हणून ते काम कर. तू जर केलं नाहीस तर दुसरा कोणतं येऊन करेल, परंतु ते काम घडणार याच्यात शंका नाही. तू क्षत्रिय आहेस, तू रणांगणातून पळून जाता कामा नये. क्षत्रियाचा जो धर्म आहे तो तू या इथे वापरला पाहिजेस. स्वकर्म कुसुमांची पूजा असा शब्द ज्ञानेश्वर माऊलींनी वापरलेला आहे की तुझं जे कर्म आहे ते कर्म किंवा आपलं जे कर्म आहे ते कर्म इतकं पवित्र असलं पाहिजे, इतकं निष्पाप असलं पाहिजे, इतकं निरागस असलं पाहिजे की जसं एखादं फूल असेल. आणि अशा निरागस कर्मांची एक आहुती किंवा अशा निरागस कर्मांचं पुष्प आपण भगवंताच्या पायावर अर्पण करणं म्हणजे स्वकर्म कुसुमांची वीरा, स्वकर्म कुसुमांनी केलेली पूजा. मला आठवत आहे व्ही चिपळूणकर डायरेक्टर ऑफ एज्युकेशन होते. ते शिक्षकांशी बोलत होते आणि शिक्षकांशी बोलत असताना त्यांनी सांगितलं की प्रिय शिक्षक वर्ग हो, आपलं लेक्चर जे असतं ना म्हणले ते लेक्चर अतिशय पवित्र पद्धतीने विद्यार्थ्यांना ईश्वर समजून त्याच्या पादपद्मी अर्पण केलेल्या फुलाप्रमाणे पवित्र असलं पाहिजे म्हणले लेक्चर तुमचं. त्याच्यासाठी प्रयत्न केलेले असले पाहिजेत, कष्ट केलेले असले पाहिजेत. विद्यार्थी त्यांचा वेळ देऊन तुमच्यासमोर येतात, त्यांच्या हृदयातल्या भगवंताची पूजा चालू आहे अशा भावानी ते लेक्चर एक फूल म्हणून त्या विद्यार्थ्यांच्या चरणी अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं जेव्हा तुम्ही शेवटचं लेक्चर द्याल त्यावेळेला या सगळ्या फुलांची एक माळ तयार करून ती आपल्या समोर बसलेल्या विद्यार्थी रूपी ईश्वराच्या गळ्यात अर्पण करायची आहे. हे डॉक्टर व्ही चिपळूणकर डायरेक्टर ऑफ एज्युकेशन यांनी शिक्षकांना मार्गदर्शन करताना जे सांगितलं त्यालाच म्हणतात स्वकर्म कुसुमांची पूजा. जर मी शिक्षक असेन तर विद्यार्थी हे माझं दैवत आहे. जर मी व्यावसायिक असेन तर ग्राहक हा माझा देव आहे. आणि ग्राहक हा केव्हा येऊ शकतो, तो आल्यानंतर त्याला सेवा देणं हे माझं कर्तव्य आहे. आणि म्हणून ग्राहक हा माझा देव आहे अशा स्वरूपामध्ये त्याला सेवा देणं. याला स्वामी विवेकानंद म्हणतायत शिवभावे जीव सेवा दरिद्री नारायणाची पूजा. मंदिरामध्ये असलेला देव हा जास्त प्रकर्षानं मंदिरात आहे यात शंकाच नाही. परंतु भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे योमाम पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामी सचमे न प्रणश्यति. जो माणूस सर्व ठिकाणी मला पाहतो आणि माझ्यात सगळं पाहतो तो मला दूर नाही आणि मी त्याच्यापासून दूर नाही असं भगवंतांनी सांगितलं. योमाम पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामी सचमेन प्रणश्यति. तो माझ्यापासून दूर नाही, मी त्याच्यापासून दूर नाही. आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक माणसाकडे तो भगवंताचा अंश आहे म्हणून पाहणं आणि म्हणून त्याच्याशी व्यवहार करणं, तसा त्याच्याशी व्यवहार करणं म्हणजे कर्मे ईशू भजावा. माझं कर्म जे आहे त्या कर्मातून मी त्या ईश्वराची पूजा करतो आहे. गीतेतला 3रा अध्याय कर्मयोगाचाच आहे. आणि खरं पाहिलं तर रामकृष्ण मठ आणि मिशन, या रामकृष्ण मठ आणि मिशनचं समग्र कार्य जे आहे ना ते समग्र कार्य म्हणजे कर्मे ईशू भजावा. लक्षात घेतलं पाहिजे आपण की कर्माचा त्याग कोणालाही शक्य नाही. कर्माचा त्याग कोणालाही शक्य नाही. संन्याशांसाठी
ज्ञानयोग आणि अष्टांग योग सांगितलेला आहे. शास्त्रामध्ये संन्याशांच्यासाठी ज्ञानयोग आणि अष्टांग योग सांगितलेला आहे. आता बघा ना, ब्रह्मसत्य जगन मिथ्या या भावावरती आपण राहू शकतो का? जेव्हा आपला नातू आपल्या हातामध्ये येतो आणि त्याच्याकडे आपण बघतो तेव्हा हे सगळं मिथ्या आहे याच्यावरती आपला विश्वास बसतो का? म्हणून तो योग संन्याशांसाठी सांगितलं, अष्टांग योग संन्याशांसाठी सांगितलं. परंतु भक्तियोग आणि कर्मयोग गृहस्थाश्रमांचा आहे. गृहस्थाश्रमी माणसांसाठी, तुमच्या माझ्यासाठी हा भक्तियोग आणि कर्मयोग सांगितलेला आहे. पण भक्तियोगसुद्धा वाटतो तेवढा सोपा नाही. सतत भगवंताची आठवण ठेवणं. आपल्याला माहिती आहे की रामकृष्णांचे वडील होते क्षुदिराम, ते एकदा पूजा करायला बसले होते आणि पूजा करत असताना शंकराला अभिषेक केला. आता शंकरावरती बेलपत्र अर्पण करायचं. त्यांनी बेलपत्र अर्पण केलं, त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की हे बेल सुकलेले आहेत, हे बेल सुकलेले आहेत. असे शंकराच्या पिंडीवर अर्पण करणं बरोबर नाही. परंतु त्यावेळेला बेलच मिळत नव्हते. हे मिळालेले जे बेल आहेत ते त्यांनी अर्पण केले आणि क्षुदिराम आपल्या कामाला निघाले. म्हणजे मी सांगतोय हे की भक्तियोगसुद्धा वाटतो तेवढा सोपा नाही, हे मला सांगायचं. क्षुदिराम वाटेत त्यांच्या कामाला जायला निघाले. रस्त्यामध्ये त्यांनी पाहिलं की एक बेलाचं झाड आहे आणि त्या जवळजवळ 10 मैल ते चालत गेले असतील. 10 मैल गेल्यानंतर त्यांनी असं पाहिलं तिथे एक बेलाचं झाड आहे आणि त्या झाडावरती अतिशय कोळे बेल आहेत. त्यांना लगेच पूजेची आठवण झाली की अरे आज पूजेच्या वेळेला कोळे बेल नव्हते, थोडेसे निबर बेल होते. तेव्हा त्यांनी ते जे झाड आहे ते ज्यांच्या मालकीचं होतं त्यांची परवानगी घेतली. म्हणजे हे वाक्य मी कोणाला सांगतोय की छत्रीच्या काठीने दुसऱ्यांच्या बागेत वाढलेली फुलं वाकवून तोडणाऱ्या लोकांसाठी सांगतोय. या इथं तसं कोणी नाही, इथे तसं कोणी नाही. मी तिकडचं सांगतोय, मी जिथनं आलो आहे तिकडचं सांगायचं हे की त्यांनी परवानगी घेतली. परवानगी घेऊन ते बेल तोडण्यापूर्वी छान एक कापड घेतलं, त्या कापड ओलं केलं, त्या ओल्या कापडावरती ते कोळे बेल ठेवले आणि ती बेलाची पानं घेऊन 10 किलोमीटर परत गेले, स्नान केलं, पुन्हा शंकरांची पूजा केली. पुन्हा ते कोळे बेल वाहताना त्यांना अतिशय आनंद झाला आणि ते बेल वाहिल्यानंतर मग परत 10 किलोमीटर चालत जाऊन ते त्यांच्या कामाला परत गेले. याला म्हणतात भक्तियोग, ह्याला म्हणतात भक्तियोग. बऱ्याच वेळेला हा सुद्धा अवघड आहे, हा सुद्धा खूप अवघड आहे. बघा, आपण जेव्हा देवाची पूजा करतो त्यावेळेला ते पूजा असते का सर्कस असते, आपण जरा चिंतन करायला. म्हणजे सगळे देव एका तामनात घालायचे, त्यांना कॉमन स्नान घालायचं आणि एका कॉमन स्नान म्हणजे थोडा वेळ झालं आणि हे चालू असताना मोबाईल चालू असतो, ते चालू असताना घरात कोणतरी बोलतही असतं, अरे घराची बेल वाजली बघ कोण आले, हे पण चालू असतं. आणि चहा झाला नाही अजून, मला जायचं आहे लवकर चहा टाक वगैरे, हे पण चालू असतं. हा भक्तियोग आहे का? खरोखर आत्मपरीक्षण करायला पाहिजे. शेवटी अध्यात्म म्हणजे आपणच आपल्यात केलेलं परिवर्तन. काल मी असा होतो, आज मी असा नाही, आज मी त्याच्यापेक्षा जास्त उन्नत जीवन जगेन. तेव्हा नंतर त्या सगळ्या देवांना एकाच कापडामध्ये, दुसऱ्याचा टॉवेल चालतो का आपल्याला? दुसऱ्यांनी वापरलेला टॉवेल आपण वापरतो का? पण भगवंतासाठी चालतो. म्हणजे विचार करायला पाहिजे की खरंच भक्तियोग हा आपल्यासाठी आहे का? काय भक्तियोग आहे? मला एक सत्पुरुष पुण्यातले माहिती आहेत, ते म्हणजे सुनीलजी चिंचोळकर यांचं खूप मला सानिध्य लाभलं. त्यांच्याबरोबर मी मार्केट यार्डला फुलं आणायला जात असे, तेव्हा ते घरातून जाताना एक प्लॅस्टिकचा डबा घेत असत. त्या डब्यामध्ये एक टर्किश टॉवेल असे, त्याच्यावर थोडं पाणी शिंपडलेलं असे आणि ते फुलवाला जी फुलं देतो ती फुलं घेत नव्हते, ते निवडत होते फुलं त्याच्यात. नाही हे फुल दे, हे नको, हे दे, अमकी फुलं दे, ही काल झाली आहेत, आज मला ही फुलं पाहिजेत. निवडून फुलं घेत असत आणि घरी येऊन पूजा करत असत. दर एकादशीला त्यांच्याकडे उद्वार्चन असे. उद्वार्चनाच्या दिवशी सगळे देव म्हणजे देवांना अतिशय भावपूर्ण रीतीने स्नान घातलं जायचं. सगळ्या देवांना दुधाचं स्नान, त्या सगळ्या देवांना उष्ण पाण्याचं स्नान, त्याच्यानंतर उटणं लावून स्नान आणि हे झाल्यानंतर मग त्या देवांना त्या ठिकाणी प्रतिष्ठापित करायचे.
त्यांच्याकडे समर्थांच्या झोळीतले देव होते आणि त्या समर्थांनी त्या देवांची पूजा केली असे देव त्यांच्याकडे होते. ते आरती करायचे त्यावेळेला त्यांची छाती आरक्त झालेली मी स्वतः पाहिलेली आहे. याला भक्तियोग म्हणतात, याला खऱ्या अर्थानं भक्तियोग म्हणतात. त्यांना जी काही लोक प्रवचनाच्यासाठी म्हणून काही जी मानधन देत असत ते सगळं मानधन प्रथम देवाच्या समोर ठेवत असत. आपण सुद्धा त्यांच्या घरी गेला असाल तर याचा आपल्याला अनुभव आला असेल. ते देवासमोर ठेवायचं. हे पैसे कुणी दिले मला? हे भगवंताच्या कृपेने, त्याच्या सत्तेने आणि त्याच्या इच्छेने मिळाले, त्याच्या पादपद्मी अर्पण, आणि त्याच्या कार्यासाठी आता मी हे वापरतो असं म्हणून देवाला सांगून ते द्यायचे. किती अवघड आहे भक्तियोग बघा. एवढंच नव्हे तर घरामध्ये जर काही मिठाई आली तर त्यातली मिठाई ते म्हणायचे आज आता उद्या देवाला नैवेद्य दाखवताना ही मिठाई ठेवू. ती आल्यावर लगेच उघडून खाल्ली खाणं असं नव्हतं. दुसऱ्या दिवशी ती मिठाई भगवंताला नैवेद्य म्हणून अर्पण केली जायची. त्यांच्याकडे माताजींचा पाय पसरून असलेला जो एक फोटो आहे तो देवघरात नव्हता, तो त्यांच्या स्वयंपाकघरात होता. अजून 2 फोटो वेगळ्या ठिकाणी होते. परंतु सुनीलजी चिंचोळकर नैवेद्य दाखवल्यानंतर प्रत्येक देवाच्या ओठांपाशी तो नैवेद्य न्यायचे. कदाचित ते मनात म्हणत असतील भगवंता घेतोस ना, घेतोस ना, असं नक्की ते म्हणत असतील. हे त्यांच्या चेहऱ्यावरून कळतं. आणि तो नैवेद्य घेऊन ते पुन्हा स्वयंपाकघरात जायचे, माताजींना नैवेद्य दाखवायचे, इतर 2 फोटोंना नैवेद्य दाखवायचे, मग परत यायचे आणि मग त्याने आरती म्हणायचे. आरती म्हणत असताना सुद्धा घाई गडबड नाही, शांतपणे आरती व्हायची. आरती म्हणून झाल्यानंतर सगळ्यांना प्रसाद वाटप करून मग त्यांचं दैनंदिन जीवन साष्टांग नमस्कार घातल्यानंतर सुरू व्हायचं. घरातल्या देवाला साष्टांग नमस्कार. भक्ती किती पद्धतीने लोक आदर्श पद्धतीने करतात त्याचं ते उदाहरण आहे. परंतु अशी भक्ती सगळ्यांना शक्य होत नाही. सगळ्यांना अशी भक्ती शक्य होत नाही. म्हणून भक्ती आणि कर्मयोग जरी गृहस्थांना सांगितलेला असला तरी जी भक्ती हे सगळे भक्त लोक करतायत तशी भक्ती करणं आपल्याला अतिशय अवघड आहे. आचार्य किशोरजी व्यास, आचार्य स्वामी गोविंददेव गिरी यांच्यासुद्धा देवघराच्या जवळ जाण्याचा मला एक प्रसंग आठवतोय. पण त्यावेळेला ते इतके तल्लीन होऊन पूजा करत होते. काही तुम्ही म्हणजे खरंच ते पाहायलाच पाहिजेत त्या गोष्टी. किंवा हे कसे भक्त असतात. पण तसं आपल्याला शक्य होत नाही. 7:13 लोकल पकडायची असते. 7:15 त्या स्टेशनवर उतरायचं असतं. आणि जर 7:13 लोकल मिळाली नाही तर फास्ट लोकल गेली, आता स्लो लोकल येणार आणि आपल्याला जायला वेळ लागणार, लेट मार्क लागणार, याच्याच विचारात आपण असतो. पूजेला वेळ कुठे आहे? पूजेला वेळ कुठे आहे? म्हणून पूजा ही सर्कस झालेली आहे. आजकाल देवघरसुद्धा हे अशा ठिकाणी ठेवलं जातं की तिथे ती जागा फारशी वापरली जाणार नाही, त्या जागेत देवघर वापरलं जातं. पूर्वी घर हे देवघरच असायचं आणि त्यात राहणाऱ्या लोकांची सोय दुय्यम असायची. केवळ त्या माणसाला झोपायला जागा पाहिजे म्हणून बेडरूम, त्या माणसाला स्वयंपाक करायला पाहिजे, देवाचा नैवेद्य करायला पाहिजे म्हणून ती रूम, स्वयंपाकघर. म्हणून लक्षात घेतलं पाहिजे की गृहस्थाश्रमी लोकांना जरी कर्मयोग सांगितलेला असला, भक्तियोग सांगितलेला असला तरी भक्तियोग अवघड आहे. भक्तीने भगवंताशी जोडलेलं राहणं. युज या धातूपासून योग हा शब्द तयार झाला. युज म्हणजे जोडले जाणे. जोडले जाण्याला योग म्हणतात. भक्ती योग, कर्मयोग, कर्मानी भगवंताशी जोडलेलं राहणं म्हणजे कर्मयोग. तेव्हा तुम्हा आम्हासाठी सगळ्यात सोपा योग सगळ्या संतांनी सांगितला आणि तो म्हणजे कर्मयोग. कारण कर्माचा त्याग करणं कोणालाही शक्य नाही. कर्म केल्याशिवाय मनुष्य एक क्षणसुद्धा जगू शकणार नाही. कर्म केल्याशिवाय मनुष्य एक क्षणसुद्धा जगू शकणार नाही. काही कर्म आहेत आणि काही क्रिया आहेत. आपल्या शरीरामध्ये काही कर्म आपण जे करतो. स्वामी विवेकानंदांनी कर्मयोग शब्दातल्या पहिल्याच वाक्यात सांगितलं आहे, कृ म्हणजे करणे. कर्म हा शब्द कृ या धातूपासून तयार झाला. करणे म्हणजे आपण जे करतो त्याला कर्म असं म्हणतात. जे काही केलं जातं, चालणं, बोलणं, पाहणं, लिहिणं, उठणं, बसणं किंवा नमस्कार करणं, पूजा करणं, ही सगळी कर्म आहेत. आणि काही क्रिया पण आहेत बरं का. भगवंतानी क्रिया आपल्यावर सोडल्या नाही आहेत. त्या भगवंतानी स्वतःच्या जवळ त्याचे स्विचेस ठेवलेत म्हणून बरं आहे. श्वसन ही क्रिया आहे, अन्नपचन ही क्रिया आहे,
अन्नाचं रक्तात रूपांतरण होणं ही क्रिया आहे, कर्म नाही, आपण करत नाही. ते आपल्याला करायला जर सांगितलं असतं तर कदाचित आपण विसरलो असतो. अरे आज अन्नपचन करण्याचं ते स्विच चालू करायला विसरलो. अहो गिझर चालू केलं तर त्याचं बटन बंद करायला विसरतो आपण. अन्नपचनाचं बटन कसं लक्षात राहील? तेव्हा ह्या गोष्टी, क्रिया ज्या आहेत त्या क्रिया भगवंतांनी स्वतःचकडे ठेवलेल्या आहेत. रक्ताभिसरण, हे रक्त सगळं शरीरामध्ये पसरणं, खाल्लेल्या अन्नाचं मांसात आणि हाडात रूपांतरण करणं, रक्तात रूपांतरण करणं, हे मात्र भगवंत चालवतो आहे. श्वसन ही क्रिया भगवंत चालवतो आहे. जेवढे श्वास त्यांनी मोजले तेवढे आपण जगू. त्यांनी सांगितलं आता संपलं की संपलं. म्हणून कर्म केल्याशिवाय माणूस जगू शकत नाही. क्रिया होत राहतात. कर्म म्हणजे ते की जे आपण करतो. कर्म म्हणजे ते की जे आपण करतो. म्हणून भगवद्गीतेत म्हणलं आहे, न हि कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते ह्यवशं कर्म सर्व प्रकृतिजैर्गुणैः. न हि कश्चित क्षणमपि जातु कर्मण्य जातु तिष्ठत्य कर्मकृत. कर्म न करता आपण थोडा वेळ सुद्धा राहू शकत नाही. सतत काहीतरी कर्म लागतं. तेव्हा सिम्बॉयसिसमध्ये शिकवायचो तेव्हा पहिल्या बाकावर बसलेला एक मुलगा होता. तो सारखा पाय हलवायचा. पहिल्या बाकावर बसायचा, पाय हलवायचा. मी त्याला म्हणणार तुझा पाय हलतोय. तो म्हणला कुठे हलतोय पाय? आणि पाय हलत तर होता. म्हणजे नही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. माणूस कर्म केल्याशिवाय एक क्षण सुद्धा राहू शकत नाही असं भगवद्गीतेत सांगितलं. कोई भी मनुष्य चाहे वह ज्ञानी हो वह अज्ञानी हो कर्म किए बिना नहीं रह सकता है. स्वकर्म म्हणजे आपण जो जो ज्या ज्या आश्रमात आहे त्या त्या आश्रमातील कर्तव्य चोख पार पाडणं म्हणजे स्वकर्म. स्वकर्मे ईशू भजावा. स्वकर्म म्हणजे काय? तर जो जो ज्या ज्या आश्रमात आहे. आपल्या भारतीय परंपरेमध्ये 4 आश्रम सांगितलेत, सगळ्यांना माहिती आहेत. एक ब्रह्मचर्य आश्रम. जर तो ब्रह्मचर्य आश्रमात असेल तर आदर्श शिष्य म्हणून त्यांनी जगलं पाहिजे. ब्रह्मचर्य आश्रमात असेल तर शिष्याची सर्व जबाबदारी आणि कर्तव्य त्यांनी व्यवस्थित पार पाडली पाहिजेत. गुरूंचं ऐकणं, आज्ञापालन. रामकृष्ण मठामध्ये आपण आलो, आपल्याला आज्ञापालन करता येत नाही ही चांगली गोष्ट नाही बरं का. रामकृष्ण मठात आज्ञापालनाला फार महत्त्व आहे. तुम्हाला माहिती आहे, एकदा योगानंद महाराज जे कधी झुरळसुद्धा मारू शकत नव्हते, असे ते होते. रामकृष्णांना माहिती होतं. आणि तो त्यांचा मानसिक विकनेस आहे हे रामकृष्णांना माहिती होतं. एक दिवशी योगानंद महाराज आले आणि त्यांनी पाहिलं तर रामकृष्ण ते कपाट साफ करतायत आणि त्यातली झुरळं बाहेर पडलेली आहेत. बाहेर काढतायत सगळे. त्यातलं एक झुरळ रामकृष्णांनी पकडलं आणि त्या योगानंदांना दिलं आणि सांगितलं, हे झुरळ बाहेर नेऊन मारून टाक. गुरुची आज्ञा काय? हे झुरळ बाहेर नेऊन मारून टाक. ब्रह्मचर्य आश्रमसुद्धा तेवढा सोपा नाही आहे. तेव्हा योगानंद महाराज त्यांनी काय केलं, ते झुरळ घेतलं आणि घेऊन दूर गेले आणि परत आले. रामकृष्णांना माहिती होतं हे काय करतील ते. त्यांनी विचारलं, काय रे, काय केलंस? ते म्हणले, ते झुरळ मी दूर नेलं आणि त्याला लांब सोडून दिलं. आता ते काही इकडे परत येणार नाही, त्याला कशाला मारा? तर रामकृष्ण म्हणाले, मी तुला काय सांगितलं होतं? लक्षात घ्या, मी तुला काय सांगितलं होतं? योगानंद म्हणाले, हो तुम्ही मला सांगितलं होतं ते झुरळ बाहेर नेऊन मारून टाक. मग तू त्याला मारलं का नाहीस? तू त्याला सोडून का दिलंस? मी तुला सांगितलेली आज्ञा जर तू पाळू शकत नसतील. रामकृष्ण परमहंस नंतर काय म्हणाले ते खरंच ऐकण्यासारखं आहे. ते म्हणाले, लौकिक जगतात मी तुला देतो ती आज्ञा तू पाळू शकत नसशील तर अलौकिक जीवनात मी तुला जे सांगतो ते तू करशील. याच्यावरती कशावरनं मी तुझ्यावर विश्वास ठेवू? लौकिक जगतातली आज्ञा पाळता येत नाही तर अलौकिक जगतात करणाऱ्या सूचना तू पाळशीलच. कशावरून पाळशील? ते तर फार सूक्ष्म शास्त्र आहे. म्हणून ब्रह्मचर्य आश्रम हा सुद्धा वाटतो तेवढा सोपा नाही, पण त्याच्यामध्ये गुरु आज्ञा पालन हे पहिलं आपण शिकलं पाहिजे. गृहस्थ धर्म आहे, दुसरा आश्रम आहे गृहस्थ धर्म. प्रत्येक आश्रम हा पुढच्या आश्रमाची तयारी आहे. प्रत्येक आश्रम हा पुढच्या आश्रमांची तयारी आहे. ब्रह्मचर्य आश्रम हा गृहस्थाश्रमाची तयारी आहे. गृहस्थाश्रम हा वानप्रस्थाची तयारी आहे. वानप्रस्थाश्रम हा संन्यास आश्रमाची तयारी आहे.
आणि म्हणून या आश्रम धर्मामध्ये जी जी काही कर्तव्य आहेत ती या उद्देशाने केली गेली पाहिजेत की यातून मला पुढे जायचं आहे, यातून मला पुढे जायचं आहे, या गोष्टी आता मी करणार नाही, या गोष्टी मी आता टाळेन. सून घरात आल्यानंतर किती सजेशन करायचं तिला, किती सजेशन करायचं. माझा एक मित्र होता, तो मित्र त्याचं लग्न झालं, त्याची बायको घरी आली. तो मित्र मला म्हणाला की अरे माझ्या बायकोला तुला काहीतरी बोलायचं आहे. तर त्या मला म्हणाल्या की अहो तुम्ही जरा माझ्या मिस्टरांच्या आईला म्हणजे सासूबाईंना जरा सांगा म्हणून. मी काय सांगू त्यांना, कारण मी लहानपणापासूनचा मित्र त्यांच्या घरी जाणारा. तर ते म्हणले की काय सांगायचं त्यांना. ते म्हणाले अहो काय करतात त्या म्हणे की दुधाचे सगळे पदार्थ दुपत्याच्या कपाटात ठेवतात. आता दुपत्याचं कपाट म्हणजे काय हल्लीच्या लोकांना सांगायला लागेल. ते दूध, दही, तूप, लोणी वगैरे सगळं ज्या कपाटात ठेवायचं त्याला दुपत्याचं कपाट म्हणायचं. आणि त्या कपाटाला कुलूप लावतात म्हणून. ती सून मला सांगते की त्या कपाटाला कुलूप लावतात आणि किल्ली कडोसरीला ठेवतात. आणि जर मला माझ्या मिस्टरांसाठी चहा करायचा असेल, म्हणजे तुमच्या मित्रासाठी चहा करायचा असेल किंवा तर तुम्ही घरी आलात तुमच्यासाठी चहा करायचा असेल तर म्हणे मला त्यांना विचारावं लागतं की अहो सासूबाई ते माझ्या मिस्टरांचे मित्र आलेत त्यांच्यासाठी चहा करते आहे तर थोडं दूध घ्यायचं आहे, ती दुपट्याची चावी देता का. मग त्या देणार आणि देताना विचारणार किती कप चहा करणार आहेस. तर ती साहजिकच सांगते की ते त्यांचे मित्र आणि मी थोडासा चहा घेईन, तुला चहा प्यायची काय गरज आहे. तू आणि म्हणजे आत्ताच पिऊन झाला ना तुझा चहा, आणि तुझ्या मिस्टरांना तरी चहा कशाला द्यायचं आहे, एवढं दूध काय करायचं आहे. आपण आता वृद्ध झालो आहोत, सून घरात आलेली आहे, आता या बाबतीत मी किती लक्ष घातलं पाहिजे. हे कर्म माझं आहे का आत्ता, ह्या कर्मामध्ये मी लक्ष घालावं का घालू नये. म्हणून गृहस्थाश्रमी माणसांनी त्याला सांगितलेली जी कर्म आहेत, वानप्रस्थाची कर्म, आपण आता वानप्रस्थामध्ये आहोत. या सांसारिक बंधनातनं आपल्याला सुटायचं आहे, आपल्याला भगवंताच्या पायाशी जायचं आहे. आणि पायाशी गेलो तरच भवसागरामध्ये आपण अडकणार नाही, किंवा या सगळ्या मोहजाळामध्ये आपण अडकणार नाही, संसार जालामध्ये आपण अडकणार नाही. ते रामकृष्ण गोष्ट सांगायचे ना की जो कोळी असतो ना, तो कोळी मासे पकडताना ते जाळं काढतो आणि असं लांब फेकतो. त्यामुळे जे त्या कोळ्यापासून दूर आहेत असे सगळे मासे त्या जाळ्यामध्ये सापडतात. पण जे मासे त्या कोळ्याच्या पायाशी आहेत ते मात्र त्याच्या जाळ्यात सापडत नाहीत. म्हणून तुम्ही भगवंताच्या पायाशी राहा. मग कुठल्या आश्रमामध्ये मी भगवंताच्या पायाशी जायचं. खरं तर ब्रह्मचर्य आश्रमापासूनच सुरुवात पाहिजे, परंतु माझी कर्म अशी असावीत प्रत्येक आश्रमात की जी मला हळूहळू भगवंताकडे नेतील, भगवंताच्या पादपद्मी लीन ठेवतील. आणि सगळ्यात शेवटी माझा शेवटचा श्वास जेव्हा जाईल तेव्हा माझ्याकडे भगवंताचंच नाव असलं पाहिजे. रामकृष्ण मठाचे एक भक्त होते, त्यांचं नाव धारणे. ते धारणे साहेबांनी सांगितलेली गोष्ट त्यांच्या पत्नीने लिहून ठेवलेली आहे. त्यांचा जेव्हा शेवटचा श्वास त्यांचा घ्यायचा होता त्यावेळेला, त्या सुमाराला, आता चालले देह चाललेला आहे, त्या सुमाराला त्यांनी पत्नीला सांगितलं अगं पाट आण पटकन, 3 पाट आण. त्यांनी पाट आणले, काही विरोध केला नाही. पाट मांड. तुला दिसत नाही का रामकृष्ण माताजी आणि स्वामी विवेकानंद आलेत, त्यांना बसायला पाट मान. त्यांनी पाट मांडले, त्यांनी नमस्कार केला आणि त्यानंतर त्यांनी देह सोडला. बघा, ही अवस्था प्राप्त व्हायला हवी असेल तर माझी संन्यासाश्रमातली, माझी वानप्रस्थातली कर्म कशी असली पाहिजेत. प्रत्येक रोल प्ले करताना, प्रत्येक भूमिका साकार करताना ईश्वराचं नाव घेत आणि ईश्वराचं चिंतन करत ती भूमिका पार पाडली पाहिजे. मी कोणाचा तरी मुलगा आहे, मग माझं कर्तव्य काय वडिलांबद्दल, ते कर्तव्य पार पाडत असताना भगवंताची आठवण ठेवणं. कोणी मुलगा आहे, कोणी मुलगी आहे, कोणी आई आहे, कोणी बाबा आहेत, कोणी आजोबा आहेत, आजी आहेत. मी कचेरीत जातो काम करायला, तिथं पण मला एक बॉस आहे, पण त्याच्यामध्ये मी भगवंत पाहतो का. बॉसमध्ये भगवंत पाहणं शक्य आहे, पत्नीमध्ये भगवंत पाहणं अवघड आहे. आणि पत्नीला पतीमध्ये भगवंत पाहणं अवघड आहे. तेव्हा ज्या गोष्टी घरातल्या लोकांमध्ये भगवंत पाहणं फार अवघड गोष्ट आहे, खूप अवघड गोष्ट आहे. पण मी घरात राहत असताना त्यांच्यात भगवंत पाहून त्यांच्यातल्या भगवंताला समाधानी करण्यासाठी म्हणून मी हे काम करतोय, हा भाव धारण करून
तटस्थपणे आपण त्यांच्याशी व्यवहार करू शकतो का? जर शकत नसलो तर हा कर्मयोगसुद्धा आपल्याला जमणार नाही. कर्मे ईशू भजावा. कसं आहे, अध्यात्मामध्ये थिअरी 95% आहे, प्रॅक्टिकल 5% आहे. सगळे लोक आणि पासिंग 100%ला आहे. पासिंग 100%ला आहे. सगळ्या जणांना, सगळेजण फेल होतात, परंतु सगळ्यांना 95% मार्क असतात. थिअरी सगळ्यांना माहिती असते. फेल होतात ते प्रॅक्टिकलमध्ये फेल होतात, त्या 5 मार्कांमध्ये फेल होतात. म्हणून कर्मे ईशू भजावा, थिअरी सगळ्यांना माहिती हो. मी प्रत्येक कर्म करताना भगवंताचं चिंतन करायला पाहिजे हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणून परंतु ते जेव्हा प्रॅक्टिसमध्ये उतरवायचं आहे. मला आठवतं आहे, आमच्या कॉलेजमध्ये स्वामी बोधमयानंद महाराज आले होते हैदराबादचे. आणि ते आलेले असताना त्यांना रामकृष्ण मठातनं गाडीत घेऊन मग मी त्यांना आमच्या कॉलेजमध्ये घेऊन गेलो. तर त्याच्या द्वारपालांनी आमच्या दार उघडलं. गेटकीपर होता, त्यांनी दार उघडलं. बोधमयानंद महाराज म्हणले, जरा थांबा लिमये सर. ते थांबले, मी थांबलो. ते गाडीतून खाली उतरले आणि ज्यांनी त्यांच्यासाठी, आमच्या गाडीसाठी दार उघडलं होतं त्या द्वारपालाकडे गेले आणि त्याची चौकशी केली. त्याच्या खांद्यावर हात ठेवला, त्याला एक चॉकलेट दिलं आणि सांगितलं, धन्यवाद. कर्मे ईशू भजावा म्हणजे हे आहे की त्याच्यातसुद्धा ईश्वर आहे हे न विसरता त्याच्याशी सुद्धा वागत असताना असा व्यवहार असणं हे किती महत्त्वाचं आहे. म्हणून ते म्हणतात कर्मे ईशू भजावा. ईश्वराची पूजा म्हणून कर्म घडलं पाहिजे. भगवंताच्या स्मरणात कर्म घडलं पाहिजे. भगवंताच्या चिंतनात कर्म घडलं पाहिजे. मी रस्त्याने चालतोय, चालत असताना सुद्धा भगवंताची आठवण आहे का काय काम करायचं आहे त्याची आठवण आहे. मी प्रायोरिटी कशाला देतो? का काम करायचं आहे ते माहिती आहे मला, तिकडे जायचं आहे, मला इस्त्रीला कपडे टाकायचे. पण मी रस्त्याने चालत असताना, मी जर चालताना श्रीराम जय राम जय जय राम प्रत्येक पावलागणित जप करत गेलो, भगवंताची आठवण करत करत मी कपडे टाकायला गेलो. जो शिक्षक आहे त्या शिक्षकाने वर्गात शिकवत असताना समोर बसलेले विद्यार्थी हे साक्षात भगवंताचे अंश आहेत आणि त्या भगवंताच्या अंशाला मी शिकवतो आहे आणि त्याला मी सांगतोय काय माझा विषय शिकवायचा आहे तो, ही माझी सेवा भगवंतापर्यंत पोचते आहे असा भाव धारण करून शिकवलं जातं का? का पाट्या टाकल्या जातात? आपणच आपला विचार करायचा. पाट्या टाकल्या जर जात असतील तर तो ईश्वर सुखी कसा होईल, आनंदी कसा होईल? स्वामी भास्करेश्वरानंद महाराज, ज्यांची स्वामी भौमानंद महाराजांनी 40 वर्ष सेवा केली, 40 वर्ष नागपूरला सेवा केली भौमानंद महाराजांनी. जाता आता गोष्टीत गोष्ट सांगतो. 40 वर्षानंतर त्यांनी रजेचा अर्ज केला बेलूर मठात की मला रजा पाहिजे. भास्करेश्वरानंद महाराजांनी देह ठेवल्यानंतर तेव्हा बेलूर मठामध्ये लगेच रजा मिळत नाही. तेव्हा तिथले जे काही अधिकारी होते बेलूर मठातले संन्यासी, ते म्हणाले, अरे यांनी आधी कधी रजा घेतली बघा, यांनी आधी कधी रजा घेतली होती बघा. आणि ते रेकॉर्ड चेक करत असताना लक्षात आलं 40 वर्षामध्ये एकही रजा नव्हती. 40 वर्षात एकही रजा नाही. स्वामी भौमानंद महाराज, आपण सगळ्यांनी त्यांचं दर्शन घेतलेलं आहे. स्वामी भौमानंद महाराज 40 वर्षात एकही रजा नाही. भास्करेश्वरानंद महाराजांची सेवा करत होते. त्या ठिकाणी सेवा करत असताना त्यांनी एक घटना सांगितली आणि त्यांनी घटना अशी सांगितली. ते म्हणाले, ते जेव्हा शाई भरायला बसत, पेनात शाई भरायची, तर पूर्वीची पेनं आता नाहीत, शाई भरण्याचं पेन असायचं पूर्वी, त्यावेळेला एक आसन मांडायचे. त्या आसनाच्या समोर एक पांढरं कापड बांधायचं. ती पूजा होती, पेनात शाई भरण्याची पूजा. आणि तिथे 2-3 भांड्यांमध्ये शुद्ध पाणी होतं. एका भांड्यामध्ये ते पेनचं निब आणि त्याच्यावरचं टोपण वगैरे सगळं एका भांड्यात पहिल्यांदा टाकायचं, त्यातली शाई त्याच्यात जाऊन द्यायची. त्याच्यानंतर मग ते घ्यायचं, ते एका वेगळ्या फडक्याने पुसायचं, ते दुसऱ्या पाण्यात घालायचं, त्यातली काही राहिलेली शाई आहे ती जाईल आणि मग ते नीब बसवायचं, त्याला ते टोपण लावायचं आणि नंतर मग ते पेनात शाई भरण्याची पूजा पूर्ण व्हायची. ही पूजा आहे. स्वामी भौमानंद महाराजांना डोळ्याचा त्रास होता, ऑपरेशन झालं. त्यांचे सेवक होते, त्यांना सांगितलं याच्यात माझ्या डोळ्यात औषध घाल. गुरु हा भगवंत असतो. गुरु हाच भगवंत आहे. त्या शिष्याच्या दृष्टीने भौमानंद महाराज हे भगवंतच आहेत.
तेव्हा त्यांनी सांगितलं माझ्या डोळ्यात औषध घाल. त्यांनी ते औषध घेतलं, डोळ्यात घातलं आणि भौमानंद महाराजांनी, मी ते तिथं होतो, तिथे मी असतानाची गोष्ट आहे. त्यांनी असे डोळे मिटले, ते औषध आत मुरायला पाहिजे ना, असे डोळे मिटले आणि त्याला विचारलं, काय रे या औषधाच्या बाटलीवरती किती किंमत लिहिली आहे? तर त्यांनी सांगितलं 30 रुपये किंमत लिहिली. या बाटलीमध्ये किती थेंब असतील? 30 थेंब असतील. मग एक थेंब केवढ्या रुपयाचा झाला? म्हटले एक थेंब 1 रुपयाचा झाला. आणि मग महाराज त्याला म्हणाले, आज तू रामकृष्ण मठाचे 3 रुपये वाया घालवलेस, कारण 3 थेंब माझ्या डोळ्यात गेले नाहीत, आजूबाजूला पडले. कर्मयोग सोपा नाही. कर्मयोग हा सुद्धा ईश्वराला स्मरून करणं ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. आपल्या सर्व संतांनी हाच कर्मयोग सांगितलेला आहे. रामकृष्णांनी सुद्धा हाच कर्मयोग सांगितलेला आहे. रामकृष्ण काय म्हणायचे तुम्हाला माहिती आहे? ते म्हणायचे, आपल्याला 2 हात आहेत, एका हाताने खांबाला धरा, खांब म्हणजे भगवंत, एका हाताने त्या खांबाला धरा आणि दुसऱ्या हाताने संसार करा. ती लहान मुलं त्या खांबाला धरतात आणि गोल गोल फिरतात, त्यांचा तो खेळ असतो. त्यामुळे एका हाताने खांबाला धरा आणि दुसऱ्या हाताने संसाराला धरा. आणि जेव्हा संसारात काही काम नसेल त्याला दोन्ही हाताने खांबाला धरा म्हणे. दोन्ही हाताने खांबाला धरा, दोन्ही हाताने भगवंताला पकडा. म्हणजे आपल्याला ईश्वराभिमुख राहून कर्म करायला सांगत आहेत. सर्व संतांनी असंच सांगितलं. भगवंतावर पूर्ण विसंबून आत्मसमर्पण केल्यासच कार्य साधते, हे सगळ्या संतांनी सांगितलं. आपण एक भजन म्हणूया, सगळे म्हणतील माझ्याबरोबर. हरी बोला देता, हरी बोला घेता, हसता खेळता हरी बोला, हरी बोला गाता, हरी बोला खाता, सर्व कार्य करिता हरी बोला, हसता खेळता हरी बोला, हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती, देह त्याग अंती हरी बोला, सगळेजण हसता खेळता हरी बोला, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बैसता हरी बोला, हसता खेळता हरी बोला, हरी बोला जनी, हरी बोला विजनी, एका जनार्दनी हरी बोला, हसता खेळता हरी बोला, हरी बोला देता, हरी बोला घेता, हसता खेळता हरी बोला. आता खरंच मला सांगा, याच्यापेक्षा काय सोपा करून सांगायचा परमार्थ अजून? हसता खेळता हरी बोला, हरी बोला देता, हरी बोला घेता, हरी बोला खेळता, हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती, देहत्यागांती हरी बोला. पण हे केलं तरच देहत्यागी बरं का, नाही तर नाही.
अशी सवय असेल तरच देहत्यागांती हरी बोला. एकाने काय केलं, भगवंताला फसवण्याचा प्रयत्न केला. तो म्हणला देहत्यागांती हरी बोला ना, मग मी माझ्या मुलाचं नाव हरी ठेवतो, माझ्या मुलीचं नाव सीता ठेवतो आणि माझ्या दुसऱ्या मुलाचं नाव लक्ष्मण ठेवतो. हे देवाचीच नाव आहे. शेवटचा समय आला आणि त्यांनी विचारलं काय, अरे हरी हरी कुठे आहे? तर हरी आला तिथे लगेच. तो म्हणला आलो मी. हा देहत्यागांती हरी बोला. आणि सीता कुठे आहे? सीता लगेच आली. आलीस का तू? बरं झालं. आणि लक्ष्मण तो पण आला. बाबा मी इथंच आहे. अरे तुम्ही सगळे इथे आहात, मग गल्ल्यावर कोण बसले म्हणला आणि गेला. कारण नेहमी चिंतन गल्ल्याचंच होतं, तेच शेवटी आठवलं. तेव्हा देवाला गंडवता येत नाही. हरी बोला देता, हरी बोला घेता अशी सवय असेल तरच देहत्यागांती हरी बोला. हरी बोला भांडता, हरी बोला कांडता. हल्लीच्या लोकांना कांडता म्हणजे काय माहीत नाही. म्हणजे मिक्सर चालवताना सुद्धा हरी बोला असा अर्थ घ्यायचा त्याच्या. हरी बोला जनी, हरी बोला विजनी. एकांतात असताना सुद्धा हरी बोला. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, तया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केलिया होय अपारा, तोषा लागी. आपले सावता महाराज म्हणतात, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरच्या कोथिंबीर अवघा झाला माझा हरी, मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापली पंढरी, सावता म्हणे केला मळा विठ्ठला पायी गोविला गळा. सावता माळी अरण गावात राहायचे, पण तिथून ते कधीही पंढरपूरला गेले नाहीत. जवळ आहे पंढरपूर, ते गेले नाहीत कधी. पण ज्ञानेश्वर माऊली त्यांना भेटायला आल्या. लक्षात घ्या, देव आला भेटायला. कारण त्यांचं जे काम आहे ते कामच ते ईश्वर बुद्धीने करत होत. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. आता विठाईला भेटायला मी दुसरीकडे कुठे जाऊ? हेच माझी विठाई. लसूण मिरच्या कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी, हेच माझा हरी आहे. आता मी हरीला भेटायला पंढरपूरला कशाला जाऊ? मोठ नाडा दोरी विहिरी व्यापली अवघी पंढरी, सावता म्हणे केला मळा विठ्ठला पायी गोला गळा. हेच सगळं, दुसरे काहीच सांगितलेलं नाही संतांनी. संतांनी सगळं हेच सांगितलेलं आहे. गोंदवलेकर महाराजांच्या एक शिष्या होत्या. त्या म्हणाल्या तुम्ही सांगता जप करा वगैरे, काही शक्य होत नाही म्हणे. माझा नातू एका जागी थांबतो का म्हणे? तो थांबत नाही. त्याच्याकडे लक्ष द्या, त्या सुनेकडे लक्ष द्या, आणि ते दोघंही कामाला जातात. मला काय तुम्ही सांगता ते जप बीप करायला जमत नाही. ते म्हणलं तसं असं आहे का? मग तुम्ही एक काम करा म्हणे, सकाळी उठल्यानंतर मी सांगतो ती प्रार्थना म्हणा. एक अर्ध मिनिट सुद्धा नाही, 15 सेकंद सुद्धा लागणार नाही. म्हणजे काय म्हणायचं? हे भगवंता, आज सबंध दिवसभरात जे जे घडेल ते सर्व तुझ्या सत्तेने, तुझ्या इच्छेने आणि तुझ्या कृपेमुळे घडेल. आणि जे घडेल ते सर्व माझ्या कल्याणासाठी घडेल. कारण माझं कल्याण माझ्यापेक्षा तुला जास्त कळतं, हे महत्त्वाचं आहे. मला कळतं येतं का उपयोग नाही, माझं कल्याण तुला जास्त कळतं. जे घडेल ते माझ्या कल्याणासाठी घडेल. त्या बाई म्हणल्या हा मी म्हणू शकेन. ते म्हणले मग रात्री पण एक प्रार्थना करा निजण्यापूर्वी. ते म्हणले काय प्रार्थना करू? ते म्हणाले की तुम्ही अशी प्रार्थना करा, हे भगवंता, आज सबंध दिवसभरात जे जे घडलं ते सर्व तुझ्या सत्तेने, तुझ्या इच्छेने आणि तुझ्या कृपेमुळे घडलं. आणि जे घडलं ते माझ्या कल्याणासाठी घडलं. सलग 12 वर्ष न चुकता त्या बाईंनी सकाळी आणि रात्रीची प्रार्थना केली. एक दिवस त्या सकाळी उठल्या, सकाळी प्रार्थना केली, हे भगवंता, आज सबंध दिवसभरात जे जे घडेल ते सर्व तुझ्या सत्तेने, तुझ्या इच्छेने, तुझ्या कृपेमुळे घडेल. आणि जे घडेल ते माझ्या कल्याणासाठी घडेल. त्या दिवशी सकाळी 12 वाजता त्यांचे मिस्टर गेले. संध्याकाळी सगळी क्रियाकर्म उरकून आल्यानंतर झोपायला जाण्यापूर्वी त्या बाईंनी प्रार्थना केली, हे भगवंता, सबंध दिवसभरात जे जे घडलं ते सर्व तुझ्या सत्तेने, तुझ्या इच्छेने आणि तुझ्या कृपेमुळे घडलं. आणि जे घडलं ते माझ्या कल्याणासाठी घडलं. एवढं त्या म्हणाल्या. आणि त्यांना रामाचं दर्शन झाल्याचा उल्लेख आहे. रामाचं दर्शन झाल्याचा उल्लेख. ही घटना के.व्ही. बेलसरे यांनी सांगितलेली आहे. त्यांच्या प्रवचनात ही घटना आहे. म्हणून आपण जे कर्म करतो, आपल्या वाट्याला आलेली जी कर्म आहेत त्या कर्माचं आचरण निष्काम भावनेने करणं. काम म्हणजे इच्छा, निष्काम म्हणजे इच्छारहित. या कर्मातून मला हे मिळावं, या कर्मातून मला हे मिळावं.
अशी इच्छारहित कर्म करण्याची आपल्याला हळूहळू सवय व्हायला पाहिजे, एकदम होणार नाही. अभ्यास मुलगा करतो तो म्हणतो मला मार्क मिळावेत, अभ्यास करतो तो म्हणतो मार्क मिळावेत, क्रिकेट खेळतो तो म्हणतो माझं शतक व्हावं. पण मला सांगा, क्रिकेट खेळताना तुम्ही स्कोरबोर्डकडे बघून खेळायला लागलात तर शतक होईल का? क्रिकेट खेळताना वी डोंट लुक ॲट द स्कोरबोर्डकडे बघून शतक होत नाही. प्रत्येक बॉलकडे लक्ष द्यावं लागतं. त्या बॉलचं मेरिट काय आहे, कसा वळेल, कुठे वळेल, कसा बॉल तटवला पाहिजे, तिथे लक्ष द्यावं लागतं. आणि तू ते लक्ष दिलंस की स्कोरबोर्ड हलणारच आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यास केला की त्याला मार्क मिळणारच आहेत. यालाच भगवंत म्हणतायत की कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतु भूर माते संगोस्व कर्मणी योगस्थ कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध्य सिद्ध्यो समो भूत्वा समत्वम योग उच्यते. एखादं काम आहे त्याला सक्सेस मिळेल, एखाद्या कामात सक्सेस मिळणार नाही, फेल्युअर येईल. परंतु सक्सेस आला काय किंवा फेल्युअर आलं काय, तुझ्या मनाची स्थिरता घालवून देऊ नकोस. सिद्ध सिद्ध्यो समो भूत्वा समत्वम योग उच्यते, समत्वम योग उच्यते. आणि म्हणून अशा पद्धतीने निष्काम भावनेने जो कर्म करतो त्याला ती कर्म लिंपत नाहीत, चिटकत नाहीत. याला रामकृष्ण परमहंस फार चांगले उदाहरण द्यायचे. कर्म तर करायचं आहे पण ते कर्म आपल्याला चिकटता कामा नये. ते म्हणाले तुम्ही फणस कापता, फणस कापता. आता फणस कापत असताना जर फणस तसाच कापायला लागलो आपण तर हाताला चीक लागेल आणि तो चीक काही केल्या निघणार नाही. मग काय करता म्हणे तुम्ही हाताला तेल लावता म्हणे आणि तेल लावून फणस कापता. तेल लावल्यानंतर तो चीक काही हाताला चिटकत नाही. तसंच संसार करताना भगवंताच्या प्रेमाचा आणि भगवंताच्या नामाचं तेल आधी लावलं पाहिजे आणि मग संसार केला पाहिजे, म्हणजे तो निष्काम भावनेने होऊ शकतो. एखादी होडी आहे, त्या होडीचं काम काय आहे? एखादी नदी पार करणं, हे त्याचं काम आहे. आता होडी पाण्यात असली पाहिजे याच्यात शंकाच नाही. रामकृष्ण म्हणायचे होडी पाण्यात असू द्या. आता आपण जर प्रापंचिक आहोत, आपल्याला काम केलंच पाहिजे हो, गेलं पाहिजे तिकडे बॉसच्या शिव्या खायला का होईना पण गेलं पाहिजे त्याच्यात. ते एका सत्पुरुषाने सांगितलं, त्याला एकाने प्रश्न विचारला की मला सारखे रागवतात तो माझे बॉस, काही चांगलं केलं तरी रागवतात. तर ते सत्पुरुष त्याला म्हणले तुला जो पगार मिळतो त्यातला निम्मा पगार बॉसच्या शिव्या खायचा मिळतो हे लक्षात ठेव. शांत राहा, शांत राहा. व्हॉट इज इम्पॉर्टंट इज आपली मनशांती घालवून करावं असं कुठलंही काम या जगात नाही. आपली मनशांती घालवून काही करावं ही कुठलंही काम जगात नाही. मी कॉलेजमध्ये 37 वर्ष लेक्चरशिप केली. आत्मप्रौढी म्हणून सांगत नाही, उदाहरण म्हणून सांगतो. 37 वर्ष सेवा केली, सेवाने काम केलं. या 37 वर्षामध्ये डॉक्टर S.B. मुजुमदार यांनी मला 3 ते 4 वेळेला विचारलं की तुम्ही प्राचार्य व्हा. प्राचार्य बदलायचे, मी तर सिनियर मोस्ट टीचर आहे तिथला. तेव्हा पहिल्यांदा सिनियर टीचरला विचारलं जायचं तुम्हाला प्राचार्य व्हायचं आहे का. तेव्हा मी म्हणलं मी रिटायर होईपर्यंत प्राचार्य पदामध्ये इंटरेस्टेड नाही, असं तुम्हाला मी आत्ता लिहून देतो. म्हणजे मला काही रिटायर होईपर्यंत प्राचार्य पदात मला रस नाही. कुणी सांगितलं त्या कटकटी सगळ्या? आज हिथं गळतंय, आज तो आला नाही आणि ह्याच्यासाठी माझा जन्म झालाय का? माझा शिकवण्यासाठी जन्म झालेला आहे. आपण कशाला त्या कटकटीत पडायचं? काटेरी मुकुट घालायचंच कशाला? ज्याच्यामुळे आपली मनशांती जाईल अशा पद्धतीत कुठलंही काम करायची आवश्यकता नाही. रिटायर झाल्यानंतर मला वाटलं 2 वर्ष आधीच रिटायर झालो असतं तर बरं झालं असतं, पण आता काय कळलं नाही तेव्हा. म्हणून निरपेक्ष भावनेने सेवा करणं, निष्काम भावनेने सेवा करणं, यालाच भगवंत म्हणतायत नियतं कुरु कर्मत्वं कर्मज्जायो ह्यकर्मणा शरीरयात्रा पिचते न प्रसिद्धेद कर्मणः. अर्थात अपने कर्तव्यों का पालन करो, क्योंकि कर्म न करना कर्म करने से श्रेष्ठ नहीं है. यदि तुम कर्म नहीं करोगे तो तुम्हारे शरीर की यात्रा भी पूरी नहीं हो सकती है, असं त्यांनी सांगितलं भगवद्गीतेत. नियत कर्मसुद्धा आपण केली नाहीत तर शरीराची यात्रासुद्धा पूर्ण होऊ शकणार नाही. आणि एक लक्षात घेतलं पाहिजे, कर्म करणं ही अत्यंत काळजीपूर्वक करायची गोष्ट आहे. कर्म चुकता कामा नये, कर्म चुकता कामा नये. चुकून जरी एखादी चूक करून कर्म केलं गेलं
तर त्याचे फार मोठे भयानक परिणाम आपल्याला भोगावे लागतात. भयानक परिणाम भोगावे लागतात. एक उदाहरण सांगतो. कर्म नीटच करावं लागतं. चुकून जरी काही चूक झाली कर्म करण्यात, त्याचे भयानक परिणाम भोगावे लागतात. राजा दशरथ होता. आता कर्मविपाकाचा सिद्धांत सांगतोय. राजा दशरथ शिकारीला गेला. तिथे तळ्याच्या जवळ बुडबुड बुडबुड आवाज आला. राजा दशरथाला असं वाटलं की वाघ किंवा कुठलं तरी जंगली श्वापद आहे, ते पाणी प्यायला आलेलं आहे म्हणून हा आवाज येतोय. राजा दशरथ हा अत्यंत चांगला धनुर्धर होता आणि लक्षवेधी बाण मारू शकत होता. त्यांनी लक्षवेधी बाण मारला. लक्षवेधी म्हणजे बाण म्हणजे हल्लीच्या शब्दामध्ये गायडेड मिसाईल. गायडेड मिसाईल ते मिसाईल लक्षाला भेदूनच येणार असं मिसाईल. त्यांनी लक्षवेधी बाण सोडला आणि श्रावण बाळाची हत्या झाली. कोणीतरी ओरडल्याचा आवाज आल्यानंतर माझ्या हातून मनुष्यवध घडलेला आहे हे राजाला कळलं. राजा पुढे गेला. त्यांनी त्याची माफी मागितली. ते म्हणले माफी मागून उपयोग नाही, आता मी मरणार नाही, पण मी मरण्यापूर्वी तुला एक विनंती करतो की माझे आई वडील वृद्ध आहेत, त्यांना घेऊन मी काशी यात्रेला चाललो होतो कावडीमध्ये त्यांना घेऊन, तर आता तू हे जे पाणी आहे ते पाणी त्यांना नेऊन दे, त्यांना तहान लागली आहे, मी आता काही तिथपर्यंत चालू शकणार नाही असं म्हणून त्यांनी प्राण सोडला. राजाने ती कावड घेतली, त्याच्या आईवडिलांच्या पाशी गेला. दोघंही वृद्ध होते, आंधळे होते, सुरदास होते, त्यांना दिसत नव्हतं. त्यांनी सांगितलं, पायाचा आवाज आल्याबरोबर त्यांनी ओळखलं की हा माझा श्रावणबाळ नाही. त्यांनी ओळखलं. तर कोण आहात तुम्ही? म्हणले मी या प्रांताचा राजा आहे, माझं नाव राजा दशरथ, आणि माझ्या हातून बाण मारल्यामुळे, मी चुकून बाण मारल्यामुळे तो बाण वर्मी लागला आणि श्रावणबाळाचा मृत्यू झालेला आहे. आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला पाणी प्यायचं आहे, त्यासाठी मी तुमच्यासाठी पाणी घेऊन आलेलो आहे, तर आपण पाणी घ्यावं, प्राशन करावं. तर श्रावणबाळाचे आईवडील म्हणाले, काय वाटेल ते झालं तरी मी माझ्या मुलाला मारलेल्या माणसाच्या हातून पाणी पिणार नाही, आम्ही मेलो तरी चालेल. आणि त्यांनी दोघांनी प्राण त्यागला. आणि प्राण त्यागत असताना त्या दोघांनी राजाला शाप दिला. त्यांनी सांगितलं, राजा आज ज्याप्रमाणे आम्ही आमच्या मुलाच्या वियोगाने आज प्राण त्यागतोय, एक दिवस तू सुद्धा तुझ्या मुलाच्या वियोगाने प्राण त्यागशील. मुलाचा वियोग तुला सहन होणार नाही, तुझा प्राण जाईल. आता त्यावेळेला दशरथाला मुलंच नव्हतं. त्यावेळेला कुठे मुलगा होता? हे जे दशरथाने कर्म केलं, हे कर्म राजा दशरथाच्या संचितात जाऊन पडलं. याला संचित म्हणतात. हे कर्म संचितात जाऊन पडलं. जसे आडे घालतात की नाही, आंब्याचं आडं घालतात, ते पिकायचेत अजून, ते पिकल्यानंतर खाता येतात. आड्यात जाऊन पडलं, त्याला काय म्हणायचं? संचित. पुढे राजाने पुत्रकामेष्ठी यज्ञ केला. दशरथा घे हे पायसदान, ते पायस मिळालं, ते त्यांनी राण्यांना दिलं. आणि मग राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न अशी 4 पुत्ररत्न प्राप्त झाले. आणि रामावरती दशरथाचा जीव जडला. राम 5 वर्षाचे झाले, 10 वर्षाचे झाले, 16 वर्षाचे झाले, वयात आले, आणि त्याच्याबद्दलचं प्रेम त्याच्या मनामध्ये उफाळून आलं. त्याला विश्वामित्र ऋषी आले आणि म्हणाले, रामा, आमच्या यज्ञामध्ये राक्षस विघ्न आणतात, त्यांचं यज्ञाचं रक्षण करायला काहीतरी सोय केली पाहिजे. आता राजा दशरथ म्हणजे अविचारी बोलणं अशी ती व्यक्ती होती, काही विचार न करता बोलायचं. त्या राजा विश्वामित्रांना ते आल्यानंतर, दरबारात आल्यानंतरच म्हणाले, या 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 ऋषीमुनी, तुम्हाला काय हवं ते मी दिलं. अरे त्यांना वागू दे तरी पहिलं. त्यांनी काही मागितलेलंच नसताना राजा दशरथ म्हणला की तुम्हाला काय हवं ते दिलं. वास्तविक पाहता राजा दशरथाला माहिती होतं की त्यांच्याच पूर्वजांपैकी एक हरिश्चंद्र म्हणून होऊन गेले. तिथे सुद्धा हे विश्वामित्र होते आणि त्यांनी त्याचं राज्य मागितलं होतं. असं माहिती असून सुद्धा या 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 मुनीवर तुम्हाला काय हवं ते मी दिलं. ते म्हणले, मला तुझा मुलगा पाहिजे म्हणे, मला तुझा मुलगा पाहिजे. ते म्हणले, अरे मी येतो ना, तुमच्या यज्ञाच्या रक्षणाला मी येतो, अजून तो लहान आहे म्हणे, त्याचं जर ओठ पिळले तर दूध निघेल, इतका लहान आहे म्हणे, तू नकोस म्हणे, मला तुझा मुलगाच पाहिजे. हल्ली आपण म्हणतो कॅच देम यंग, हल्ली म्हणतो आपण कॅच देम यंग, तरुण मुलांना घेतलं पाहिजे हाताशी.
विश्वामित्र ऋषींनी रामाला बरोबर घेतलं, रामाला वनवासात नेलं. रामाला जेव्हा रामाने कष्ट करायला पाहिजे होते त्यावेळेत रामाकडनं कष्ट करून घेतले, रात्र जागायला लावलं. पहिल्यांदा त्राटिकेचा वध करायला लावला. लेडीज फर्स्ट, लेडीज फर्स्ट आहे. पहिल्यांदा त्राटिकेचा वध करायला लावला, पराक्रम करायला लावला. ज्या वयामध्ये मुलांनी पराक्रम करायला पाहिजे त्या वयामध्ये राजा दशरथांनी त्याला स्वतःजवळ ठेवलं असतं. माझा बाळ नको नको, तुझ्या पायाला लागेल, तू काही बाहेर जाऊ नको, असं केलं असतं आणि त्याला एकदम म्हणजे त्याच्यामध्ये काही विजिगीषू जीवनवादच ठेवला नसता. विश्वामित्र ऋषींनी त्याला 53-54 अस्त्र शिकवली की जी अस्त्र त्याला रावणाच्या वधाच्या वेळेला वापरता आली. आणि इकडे विश्वामित्र ऋषींकडून राम परत आले आणि दशरथाने पाहिलं की आता आपला एक केस पांढरा झालेला आहे, तेव्हा आपण आता राज्य आपल्या मुलाच्या ताब्यात दिलं पाहिजे. आणि म्हणून रामाला राज्याभिषेक करायचा घाट घातला. त्याच वेळेला जे सगळं रामायण घडलं ते आपल्याला सगळं माहिती आहे. पण त्यावेळेला दशरथाला अपार दुःख झालं आणि जे कर्म संचितात साठून पडलेलं होतं ते प्रारब्ध म्हणून समोर आलं. लक्षात घ्या, प्रारब्ध काय ते प्रारब्ध म्हणून समोर आलं आणि राजाला रामाचा त्याग करावा लागला. आणि राजाला राम राम माझा राम म्हणत त्याला प्राण सोडावा लागला. याला म्हणायचं प्रारब्ध. संचितात राहिलेलं कर्म पिक्त आणि चक्रवाढ व्याजाने प्रारब्धामध्ये आपल्याला भोगावं लागतं. ती बळद असते की नाही, बळद. गावाकडच्या लोकांना माहिती आहे बळद काय. बळद म्हणजे इथे वरती धान्य सोडतात आणि खालनं ते धान्य, स्वयंपाकघरातनं ते धान्य मिळतं त्यांना. आता बळदीमध्ये जर आधी ज्वारी सोडलेली असेल तर ती ज्वारीच लागणार ना खाली. आता बळदीमध्ये ज्वारी म्हणजे सत्कर्म आणि तांदूळ म्हणजे कुकर्म समजा. तर तुम्ही जोपर्यंत ती बळदीमध्ये ज्वारी सोडलेली आहे ती जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तांदूळ कसे येतील खाली स्वयंपाकघरात. म्हणून समोर दिसतं की हा माणूस वाईट कर्म करतोय, तांदूळ भरतोय, पण खाली मात्र ज्वारीच येते किंवा बाजरीच येते खाली. म्हणजे तो कुकर्म करत असून सुद्धा त्याच्या जीवनात एवढं चांगलं का घडतंय याचं कारण त्यांनी आधी चांगलं करून ठेवलं होतं ते येते. आत्ता जो ते कुकर्म करतोय ते यायला अजून वेळ आहे, ते यायला अजून वेळ आहे. मग गालाचं ऑपरेशन होईल पण आत्ता ते होणार नाही, पण आत्ता ते होणार नाही. कोणाशी उल्लेख निघाला असेल तर तो केवळ योगायोग समजावा, तेव्हा ते आत्ता निघणार नाही. आता तिसरं एक कर्म आहे की जे फार महत्त्वाचं आहे, ते म्हणजे क्रियमाण स्वातंत्र्य. मला क्रियमाण स्वातंत्र्य आहे. आत्ताचं कर्म मी कसं करावं हे माझ्या हातात आहे. आत्ताचं कर्म मी कसं करावं हे माझ्या हातात आहे. आत्ताचं कर्म करताना मी जर काही चूक केली तर ती चूक संचितात जाऊन पडेल आणि संचितात जाऊन एक दिवस ते प्रारब्ध म्हणून समोर येईल आणि मला खूप भोगायला लागेल. बघा, महाभारतामध्ये भीष्मांना शरपंजरी का पडावं लागलं? भीष्माने विचारला प्रश्न कृष्णाला, कृष्णा व्हाय दिस बिटर कप फॉर मी? माझ्या बाबतीत असं का झालं, एवढे बाण मला लागून शरपंजरी पडावं लागते असं का झालं? तेव्हा कृष्णाने डोक्यावर हात ठेवला त्यांनी आणि त्यांची कॅसेट रिवाइंड केली. आणि कॅसेट रिवाइंड केली तेव्हा त्यांना दिसलं की शाळेत असताना घरी जाताना एक सरडा पालथा पडला होता. त्या पालथ्या पडलेल्या सरड्याच्या अंगावरती मी बाभळीच्या काट्याने टोचलं आणि तो सरडा थोडा तडफडला आणि त्यातून मला आनंद मिळाला होता, मजा वाटत होती. तेव्हा जरी हे कार्य समजूतदारपणे केलं नसेल, असमजूतदार कार्य असेल, तेव्हा त्याची समज कमी असली तरी केलेल्या कर्म संचितात पडतं आणि ते चक्रवाढ व्याजाने इतके बाण येऊन आपल्या पाठीत जातात. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, पेरिले ते उगवते, बोलण्यासारखे उत्तर येते, तरी मग कर्कश बोलावे ते, काय निमित्ते श्रीराम. पेरिले ते उगवते. मी पेरतो ऑफिसामध्ये, उगवतं घरात. कारण कर्मविपाकाच्या सिद्धांतामध्ये तुम्ही कुठे पेरता तिथंच उगवतं असं नाही आहे. मी पेरतो रस्त्यावरती, हा लायसन्स दाखव, नाही आहे
1000 रुपये दे. तिथं पेरलंय, उगवतं घरामध्ये कोणाचं तरी आजारपण, कोणाचं तरी काहीतरी एक अपघात, आणि त्यासाठी सगळे मिळवलेले पैसे तिकडे जातात. हे पैसे कधीही अंगी लागत नाही, कधीही अंगी लागत नाही. हे असं का घडलं माझ्या जीवनात? कर्मविपाकाच्या सिद्धांतामुळे घडलं. माझं क्रियमान कर्म चांगलं नव्हतं म्हणून घडलं. म्हणून या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की संचित कर्म, प्रारब्ध कर्म आणि क्रियमान कर्म. आपण आता शेवटी 5-7 मिनटं आहेत, त्या मिनटामध्ये रामकृष्ण मठातले काही संन्यासी आहेत त्यांची काही उदाहरणं बघूया की त्यांनी हे जे काही कर्मे इशू भजावा जे आहे ते त्यांनी कसं साधलं ते आपण पाहू, बघूया. शेवटी जाऊया जरा. हां, तर या ठिकाणी रामकृष्ण परमहंसांना काशीपूरला आणून ठेवलं आणि काशीपूरला आणल्यानंतर रामकृष्ण परमहंसांच्या गळ्यामध्ये काही छोटासा अन्नाचा कणसुद्धा जात नव्हता. त्यांना लापशी करून द्यावी लागत होती आणि ती लापशी करूनसुद्धा ते नीट पिऊ शकत नव्हते. आपल्याला माहिती आहे ती घटना. आणि त्यावेळेला रामकृष्णांना नरेंद्रांनी सांगितलं की जर शशधर चक्रवर्ती म्हणून तिथे शशधर चूडामणी म्हणून तिथे आलेले होते आणि शशधर चूडामणींनी त्यांना सांगितलं की शास्त्रात असं लिहिलेलं आहे की भगवंताला जर प्रार्थना केली तर भगवंत प्रार्थना ऐकतो आणि तुम्ही केलेली प्रार्थना तर ते नक्कीच ऐकतील. तर तुम्ही त्यांना सांगा की या माझ्या घशाचा गळ्याचा कॅन्सर तू बरा कर आणि कालीमाता तो कॅन्सर बरा करेल. तेव्हा ते म्हणाले की जे चित्त मी भगवंताच्या पायी अर्पण केलेलं आहे ते परत मागू आणि या मांसाच्या तुकड्यावर ठेवू. काय वाक्य आहे, ते मला जमणार नाही. हे नरेंद्र ऐकतोय, हे नरेंद्र ऐकतोय. म्हणजे देहबोधामध्ये न राहता आत्मबोधावर स्थित राहिलेला माणूस किती उच्च पातळीला जाऊ शकतो हे नरेंद्रांनी पाहिलं. आणि नरेंद्राचे विवेकानंद होण्यामध्ये हा प्रसंग फार महत्त्वाचा होता. तसाच आणखीन एक प्रसंग घडला होता. रामकृष्णांच्याकडे काही हे आले होते, वैष्णव आले होते आणि वैष्णव मताचे 3 आधार रामकृष्ण समजून सांगत होते. ते म्हणले वैष्णव मताचे भक्ताचे 3 आधार आहेत. पहिला आधार नामेर रुची, भक्ताला नामात रुची असते. दुसरं वैष्णवेर पूजा, भक्त याला जे भगवंताचे भक्त आहेत त्या भक्तांमध्ये त्यांची पूजा केल्यामुळे आनंद मिळतो, इतर भक्तांची पूजा केल्यामुळे आनंद मिळतो. वैष्णवेर पूजा, नामेर रुची, वैष्णवेर पूजा. आणि तिसरं ते म्हणाले जीवेर दया, जीवेर दया असं म्हणाले. आणि थोड्या वेळाने ते समाधीत गेले आणि ते म्हणाले काय दया, जीवांविषयी दया. या तिसऱ्या आधारस्तंभावर ते बोलत असताना त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, काय जीवांवर दया, दया करणारा मी कोण, दया करणारा मी कोण. असं म्हणून ते स्वतःशीच बोलत असताना ते बोलले की दया नव्हे, दया नव्हे सेवा, दया नव्हे सेवा, जीवांची सेवा. तेव्हा विवेकानंदांनी ते शब्द ऐकले. इतरांना ते शब्द ऐकू गेले नव्हते. रामकृष्ण परम अतिशय हळू आवाजात बोलत होते आणि नरेंद्र म्हणाले ऐकलत ते काय बोलले ते, दया नव्हे सेवा, जीवांवरती सेवा, जीवांची सेवा. आणि ते म्हणाले शिवभावे जीवसेवा, हे वाक्य पहिल्यांदा वापरलं त्यांनी तिथे. आणि ते म्हणाले आत्ता रामकृष्णांनी जे सांगितलं त्या एका वाक्यावरून मी सारं जग जिंकून टाकीन असंच विवेकानंद म्हणाले. त्यांच्या संपूर्ण नसानसांमधून वीज सळसळली आणि ते म्हणाले गुरुदेवांनी आज किती नवीन दृष्टी दिली, किती नवीन दृष्टिकोन दिला. त्यांनी वनातला वेदांत जनात आणला, शिवभावे जीवसेवा, दरिद्री नारायणाची पूजा. असं म्हणून रामकृष्ण मठाचा लोगो जेव्हा तयार करायचा होता त्यावेळेला त्यांना काहीतरी ब्रीदवाक्य द्यायचं होतं. त्यावेळेला ते ब्रीदवाक्य विवेकानंदांनी शिवभावे जीवसेवा, दरिद्री नारायणाची पूजा आणि आत्मनो मोक्षार्थम जगदहिताय च, ही 2 ब्रीदवाक्य रामकृष्ण मठाला दिली. आणि आपल्याला आढळेल की रामकृष्ण मठामध्ये जे कार्य केलं जातं त्या सगळ्या कार्याचा आधार शिवभावे जीवसेवा, दरिद्री नारायणाची पूजा ह्याच त्याचा आधार आहे. आपण आता एक बघूया घटना की चिपळूणला पूर आला होता. चिपळूणला पूर आल्यामुळे रामकृष्ण मठ पुणेनी ठरवलं की तिथे आपण सेवा कार्य करू आणि ज्यांची घरं वाहून गेलेली आहेत आणि ज्यांना काहीच मदत मिळालेली नाही आहे त्यांना घरं बांधून देऊ.
अजय महाराज होते तेव्हा, अजय महाराजांच्या ते तिथे गेले, सर्व्हे केला आणि असं लक्षात आलं की 56 घरं बांधून द्यायला लागतील. 56 लोकांची घरं वाहून गेलेत, अगदी वशिष्ठी नदीच्या कडेला असलेली. ती सगळी घरं बांधून दिली, म्हणजे इतकी पक्की बांधून दिली की जरी पूर पुन्हा आला तरी घर टिकेल अशी बांधून दिली पक्की. त्याच्यात मुसलमान लोक खूप होते बरं का, पण त्यांचीसुद्धा घरं रामकृष्ण मठाने बांधून दिली. आणि मग भौमानंद महाराजांना बोलवलं आणि त्यांच्या हस्ते त्या प्रत्येक घराच्या मालकाला किल्ली अर्पण देण्याचा विधी होता. त्याच्यासाठी रामकृष्ण मठाने म्हणजे पुरुषांसाठी वस्त्र, स्त्रियांसाठी साडी, त्याच्यासाठी काहीतरी खण वगैरे काहीतरी कापड, त्याच्यानंतर एक शाल आणि एक गोड पदार्थ प्रसाद म्हणून, आणि वरती त्याची किल्ली, असं त्या भौमानंद महाराजांच्या हातात. मी होतो त्या कार्यक्रमात. ते रामकृष्णांच्या मठाच्या संन्याशांनी ते भौमानंदांच्या हातात दिलं आणि भौमानंद महाराजांनी त्या सगळ्या एकेकाच्या हातात दिलं. ती किल्लीसुद्धा दिली. आणि शेवटी व्याख्यानामध्ये भौमानंद महाराज म्हणाले, मी तुमचा आभारी आहे. काय म्हणाले? मी तुमचा आभारी आहे. ते म्हणाले, आभार तुम्ही मानू नका, मीच आभार मानतो. तुम्ही आम्हाला सेवेची संधी दिलीत याबद्दल मीच तुमचा आभारी आहे, असं भौमानंद महाराज म्हणाले. त्या सगळ्यांना नमस्कार केला. आज त्या ठिकाणी रामकृष्ण मठाचा कुठलाही संबंध नाही, काही संबंध नाही. त्यांची घरं बांधून दिली, आता त्यांचे व्यवहार सुरू झाले. आता रामकृष्ण मठाचा त्याच्याशी संबंध नाही की तुम्ही आमचा संप्रदाय स्वीकारा, रामकृष्णांचा फोटो लावा, काही नाही तसं, अजिबात काही तसं केलं नाही. शिवभावे जीवसेवा, दरिद्री नारायणाची पूजा. ते पांडुरंग शास्त्री आठवलेसुद्धा ते म्हणायचे की ही सगळी नारायणाची सेवा आहे. तुझ्याकडे जाळं आहे का? ते जाळं देवाच्या कामाला दे. तुझ्याकडे बोट आहे का? ते देवाच्या कामाला दे. तुला फिशिंग करता येतं का? मासेमारी करता येते का? देवाच्या कामासाठी 1 तास काम कर. आणि मग ती बोट 1 तासासाठी समुद्रात जायची, मासेमारी करायची आणि आणलेले सगळे मासे हे त्या मच्छी विकणाऱ्या बाईला द्यायचे आणि सांगायचे तुझी मच्छी आधी विक आणि ती विकून झाल्यानंतर ही पण विक, आणि ह्याचे जे पैसे येतील ते पैसे आपण समाजाच्या सेवेसाठी वापरू. शिवभावे जीवसेवा. प्रत्येक वेळेला सरकारकडे हात पसरायचे नाहीत, आपण आपले प्रश्न सोडवले पाहिजे. मध्ये एकदा साड्यांचं वाटप करायचं होतं, थोडक्यात सांगतो. त्या काही लोकांना साड्यांचं वाटप करायचं होतं, महिलांना. त्यासाठी रामकृष्ण मठाचे एक भक्त त्या तिकडे सुरतला गेले होते साड्या आणायला. आणि त्या सुरतला त्या साड्यांच्या दुकानाच्या मालकाचा फोन भौमानंद महाराजांना आला आणि भौमानंद महाराजांना म्हणाले, अहो 700 साड्या मागितल्या तुम्ही, 700 साड्या मागितल्या आणि हा कोण माणूस पाठवला आहे म्हणे तुम्ही? ते म्हणले काय? भौमानंद म्हणले काय झालं काय? नाही म्हणे, हा प्रत्येक साडी उघडून बघतोय, प्रत्येक साडी उघडून बघतोय आणि त्याच्यातलं प्रिंटिंग नीट आहे ना, आणि ती व्यवस्थित आहे ना, तिची घडी नीट घातली की नाही, असं सगळं बघून म्हणे ते साड्या पॅक करतात. 700 साड्या कधी होणार म्हणे माझ्या दुकानात? तेव्हा भौमानंद महाराज त्याला म्हणाले, अहो ती साडी देवाला अर्पण करायची आहे. हां, देवाला अर्पण करायची आहे म्हणून ते बघतायत. मग देवाला अर्पण करायची वस्तू व्यवस्थितच असली पाहिजे. प्रिंटिंग चुकलं आहे म्हणून दिले. अहो म्हणे आम्ही असं कधी करत नाही, 700 साड्या मागितले भरून टाकतो म्हणे तुमच्या ट्रकमध्ये. त्यामुळे भौमानंद म्हणले तसं नाही चालत, इथे ते देवाला द्यायचे. करोनाच्या काळामध्ये रामकृष्ण मठाने अनेक लोकांना धान्य वाटप केलं. करोनाच्या काळामध्ये युवक संघातली मुलं त्या रामकृष्ण मठाच्या मंदिराच्या खाली असलेल्या त्या जागेमध्ये, हॉलमध्ये, त्या ठिकाणी बाहेर, हॉलच्या बाहेर सगळं धान्य घेऊन निवडत होते, धान्य निवडत होते. ते निवडलेलं धान्य लोकांना दिलं गेलं, निवडलेलं धान्य दिलं गेलं. काय लोकांना धान्य द्यायचं आहे कसंही द्या, नाही, क्रियमाण कर्म नीट व्हायला पाहिजे, क्रियमाण कर्म नीट व्हायला पाहिजे. मी आत्ता जे कर्म करतोय ते व्यवस्थितच असलं पाहिजे. स्वामी मुक्तानंद महाराज म्हणून होते. स्वामी मुक्तानंद महाराज म्हणजे बनविहारी महाराज. यांच्या फार चांगल्या चांगल्या कथा आणि त्यांच्या सत्यकथा आपल्याला अनेक संन्यासी सांगतील. परंतु कालच राम महाराज पुण्यात आले होते, त्यावेळेला त्यांना मी विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलेली ही घटना आहे. वाराणसी आश्रमामध्ये बनविहारी महाराज सेवा करायचे. वास्तविक मध्यरात ते डॉक्टरच्यासाठी सहाय्य करायचे. कोणाला जर ऑपरेशन झालं असेल तर ते पट्ट्या बांधायचे, जखमेवरती पट्ट्या बांधायचे. जखमांवरती मलमपट्टी त्यांच्यासारखं कुणीही करायचं नाही. काही काही डॉक्टर्स होते, ते डॉक्टर्स म्हणायचे की मलमपट्टी कोण करणार आहे? बनविहारी महाराज करणार आहेत का? मग मी ऑपरेशन करतो, असं सांगणारे डॉक्टर्स होते. इतकी उत्तम मलमपट्टी ते करायचे. कारण बनविहारी महाराजांनी जर मलमपट्टी केली तर तो पेशंट बराच व्हायचा.
तो पेशंट बराच व्हायचा, कारण ते पेशंटमध्ये पेशंट म्हणून बघत नव्हते, रोगी नारायण म्हणून बघत होते. रोगी नारायण आलाय आणि त्याची मलमपट्टी ते करायचे. मध्यरात्री जर कोणी पेशंट आला तर त्या मध्यरात्री आलेल्या पेशंटचं स्वागत करायला इतर संन्यासी तयार होत नसत, पण बनबिहारी महाराज स्मितहास्य करून त्याला बोलवायचे, आत घ्यायचे आणि त्याची शुश्रूषा करायचे. स्त्रियांना आपल्या अंगावरच्या जखमा बनबिहारी माणसांना दाखवायला संकोच होत नसे, इतक्या उच्च अवस्थेला बनबिहारी महाराज होते. बनबिहारी महाराज व्हीलचेअरवर जेव्हा होते तेव्हा व्हीलचेअर घेऊन ते हॉस्पिटलमध्ये जायचे काशीला आणि तिथे जाऊन लोकांची सेवा करायची, वाराणसीला तिथं सेवा करायची. एखादा रुग्ण जर दगावला तर त्याच्या कुटुंबियांच्याबद्दल त्यांना सहानुभूती वाटायची. डॉक्टरला वाटते का सहानुभूती? डॉक्टर त्याला काय नाही, पैसे आता द्या, त्याच्याशिवाय बॉडी मिळणार नाही म्हणतात, है ना. पण बनबिहारी महाराजांना त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटायची. एकदा पावसाळ्यामध्ये रिक्षात बसून बनबिहारी महाराज आले, सायकल रिक्षात, तर ते स्वतः भिजलेले होते आणि तो सायकलवाला काही भिजलेला नव्हता, कारण बनबिहारी महाराजांनी त्या सायकलवाल्याच्या वरती रिक्षा छत्री धरली होती. शिवभावे जीवसेवा. एकदा असं झालं, एक अतिशय ताकदवान असा माणूस होता आणि त्या माणसाला स्ट्रेचरवरनं काढून ऑपरेशन तिथे ठेवायचं होतं, त्याला कुठेतरी बसवून ठेवायचं होतं. बनबिहारी महाराजांना काही एकट्याला त्याला बसवता येणार नव्हतं आणि सगळी लोक जेवायला गेलेले होते, सगळे संन्यासी जेवायला गेलेले होते. तेव्हा बनबिहारी महाराज तिथे गेले आणि त्यांनी सांगितलं की अरे पेशंट आला आहे. ते म्हणले कोण आहे पेशंट, आत्ता कशाला आले, आता आपण जेवण आहे मग नंतर जाऊ. ते म्हणाले नाही माझा तो नातेवाईक आहे, माझे वडील आहेत म्हणले. ते म्हणले माझे वडील नव्हते, पेशंट होता. पण वडील बनबिहारी महाराजांचे वडील आलेत म्हणल्यानंतर सगळ्यांनी हात धुतले आणि तिकडे मदतीला गेले आणि नंतर त्यांना कळलं की हा पेशंट आहे, ते त्यांचे वडील नाही आहेत, बनबिहारी महाराज. एकदा एक अंगावरती फोड असलेली, खूप ठिकाणी फोड होते, पण अतिशय सुंदर दिसणारी स्त्री तिथे आली आणि ती बनबिहारी महाराजांच्याकडे काहीतरी उपचार करतील म्हणून समोर उभी राहिली होती. बनबिहारी महाराज म्हणाले थोडा वेळ थांबा, मी तुमच्यासाठी काहीतरी खाणं घेऊन येतो, थोडंसं काहीतरी तुम्ही खा, लांबनं आलात तुम्ही. तेव्हा बनबिहारी महाराज गेले, परत आले, तेव्हा ती स्त्री तिथं नव्हती. ती म्हणजे साक्षात अन्नपूर्णा माता होती, हे बनबिहारी महाराजांनी सांगितलं. अन्नपूर्णा माता होती ती स्वतः. बनबिहारी महाराज जेव्हा निवर्तले तेव्हा त्यांच्या शरीराला अग्नी देत असताना शिवाचं असं एक स्तोत्र म्हटलं गेलं की जे जनरली सगळ्यांसाठी म्हटलं जात नाही. असं स्तोत्र रामकृष्ण मठाच्या प्रिमायसेसमध्ये संन्याशांनी फक्त बनबिहारी महाराजांना अग्नी देताना म्हटलेलं आहे. हे शिवाचं स्तोत्र म्हणलेलं होतं. म्हणून या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की हे कर्मे ईशू भजावा, म्हणजे कर्मयोगसुद्धा किती अवघड आहे हे आपल्या लक्षात आलं असेल. परंतु हरिबोला देता हरिबोला घेता हा मात्र त्यातला सोपा मार्ग आपल्याला सगळ्या संतांनी सांगितला. जे काही मी काम करीन त्यात भगवंत गुंफला पाहिजे, जे काम करीन त्याच्यात भगवंत गुंफला पाहिजे. हार करायचे देवासाठी करायचे, स्वयंपाक करायचा आहे देवासाठी, नैवेद्य म्हणून स्वयंपाक. आपल्या घरातली पद्धत गेली बरं का ती. आता देवाला नैवेद्य करून नैवेद्य दाखवून मग जेवायचा. आता बऱ्याचशा घरातले देव उपाशी आहेत, लोक जेवत आहेत, देव उपाशी आहेत. का? देवाला नैवेद्यच दाखवला जात नाही. आणि नैवेद्य करायचा आहे म्हणून ती महिला सगळे पदार्थ उत्तम करत होती, देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर जेवायचं आहे असं पूर्वी होतं, प्राचीन काळी म्हणतोय मी, हल्ली नाही म्हणत. प्राचीन काळी तशी पद्धत होती. आणि म्हणून या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की प्रत्येक कर्मामध्ये जर भगवंत आपण गोवायचा प्रयत्न केला, शिकवायचा आहे, कोणाला शिकवायचं आहे? मुलांना नाही, त्या मुलांच्या हृदयात बसलेल्या भगवंताला शिकवायचं आहे. व्याख्यान द्यायचं आहे, कोणाला व्याख्यान द्यायचं आहे? तर ते व्याख्यान आहे ते ज्या श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती असं म्हणतात, श्रोत्रे तुम्ही जगदीश मूर्ती तेथे माझी मती किती असं महाराज म्हणतात. तेव्हा जी काही सेवा आपली प्रवचन सेवा असेल ती हे वाक्य सांगून थांबतो की आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला तुम्ही शांत चित्ताने ऐकून घेतलं, याबद्दल आपल्या हृदयस्थ परमेश्वराला प्रणाम करतो. आणि माझं हे पहिलं वाक्पुष्प, या मालिकेतलं पहिलं वाक्पुष्प मी आपल्या हृदयातल्या परमेश्वराच्या चरणी अर्पण करून माझ्या वाणीला विराम देतो. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु. मी 10 मिनटं जास्त घेतली याबद्दल तुमचा